विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाही। सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही। महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की आता विषय वाढवू नकात, विषय वाढवू नकात। आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय, ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही। महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। पंकजाताई बोला, बोला 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 पंकजाताई बोला बोला, मी ऐकतोय, मला ऐकू येतंय, बोला। महाराष्ट्र विधानसभा आता विषय वाढवू नकात, विषय वाढवू नकात। ठीक आहे, निवेदन पटलावर ठेवण्यात आले। लक्षवेधी क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे। तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं। महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर या योजनेत काही महिलांना वगळण्यात आलं। मात्र त्यानंतर ज्या महिलांना पैसे मिळत होते त्या महिलांना 3 महिन्यापासून पैसे मिळत नसल्याचं भाजपचे आमदार राम कदम यांनी भाजप सरकारलाच उघडं पाडल्याचं दिसून आलं। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राम शिंदे यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळाली। आधी चर्चा लाडकी बहिणीवर चालू होती, मात्र मध्येच पॉइंट ऑफचा विषय निघाला आणि तो थेट मुंबई महानगरपालिकेवर गेला। त्यानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। राम कदम यांनी थेट आदित्य ठाकरेंना म्हणाले की तुम्ही महानगरपालिका लुटून खाल्ली, असा आरोप त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला। त्यानंतर विरोधकांना याच्यावर काहीच बोलण्याचा अधिकार नाही असंही राम शिंदे यांनी म्हटलं। मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच गरम झाले। अरे तुम्ही माझं नाव कशाला घेता, तुम्ही मला कशाला मदत घेता, मी तर चांगलंच म्हणतो की लाडकी बहिणींना पैसे मिळत नाही, तुम्ही बोलले ते चांगलेच बोलले, मी तुमचं कौतुक करतोय, असं आदित्य ठाकरेंनी सभागृहात राम कदम यांच्यावर रागानावर केला। मात्र राम कदम आधीच लाडक्या बहिणीच्या विषयावर रागात होते। त्यानंतर त्यांनी विषय बदलला आणि थेट महानगरपालिकेवर आणला आणि आदित्य ठाकरेंना सुनावलं की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।